शिर्डीतील 12 नंबर चारीवरील अतिक्रमित दुकाने आणि घरांवर भल्या सकाळी प्रशासनानं बुलडोझर फिरवत जवळपास सर्व अतिक्रमणे जमीनदोस्त केली आहे। मात्र काही ठिकाणी न्यायालयात दावे असल्याचं सांगत स्वमालकीची जागा असल्याचं सांगितल्याने कागदपत्रे पाहत प्रशासनानं वाद निर्माण होऊ नये याची खबरदारी घेत जरा सबुरीनं घेतलं तर गेल्या अनेक वर्षांपासून वादाचा मुद्दा राहिलेला शरद बाबू आश्रम येथे साई पथम इमारती शेजारील भिंती, पूल, पाणपोई, केबिन आणि पायवाट असे बांधकाम करत चारी क्रमांक 12 वर सदर आश्रमानं अतिक्रमण केलेले होते। मात्र आश्रमातील लोकांचे बड्या हस्तींसोबत थेट कनेक्शन असल्यानं अनेकदा अतिक्रमण मोहीम राबविण्याच्या आधीच बंद व्हायची। मात्र यावेळी चारी नंबर 12 वरील अतिक्रमण काढल्यानंतर ग्रामस्थांनी आश्रमात तळ ठोकला आणि सर्वांवर एक समान कारवाई व्हावी व सदर अतिक्रमण कोणत्याही परिस्थितीत निघालेच पाहिजे अशी भूमिका घेत खमकी भूमिका घेत ग्रामस्थ आणि नागरिक उभे राहिल्यानं आज अखेर अनेक वर्षांपासून वादाचा मुद्दा ठरलेले अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात काढण्यात आलंय। अनेक वर्षांपासून वरिष्ठ पातळीवर जोर लावत कारवाई होऊ न देणाऱ्या आश्रमात प्रशासन दाखल झाल्याचं कळताच शिर्डीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। सदर आश्रम हा आंध्र प्रदेशातील शरद बाबू नामक साईबाबांच्या भक्ताचा असून शरद बाबू यांची समाधी या आश्रमात आहे। अतिशय कलात्मक पद्धतीनं या आश्रमाच्या इमारतींचं बांधकाम करण्यात आलं असून शरद बाबू यांच्या पश्चात त्यांची पत्नी व मुलगी येथील व्यवस्था पाहतात। गुरुपौर्णिमा, दसरा, श्रीरामनवमी अशा उत्सव काळात या आश्रमात मोठ्या प्रमाणात भजन कीर्तन असे कार्यक्रम आयोजित केले जातात। साईबाबांचे आंध्र प्रदेशातील भाविक मोठ्या प्रमाणात येथे येत शरद बाबूंच्या समाधीचा दर्शनाचा लाभ घेतात। आज कारवाई सुरू झाल्यानं नेहमीप्रमाणे येथील व्यवस्थापन पाहणाऱ्या एका बाबूने जोर लावत वरच्या पातळीवर फोन फिरविण्याचा प्रयत्न केला। मात्र प्रशासनानं कारवाईत कोणतीही कसूर केली नाही। या येथील कर्मचाऱ्यांनी सुद्धा नुकसान टाळण्यासाठी झाडांच्या कुंड्या आणि इतर साहित्य उचलत लगबग सुरू केली होती। आज सकाळपासून जोरदारपणे सुरू झालेल्या कारवाईत प्रांताधिकारी, तहसीलदार, जलसंपदा अधिकारी, नगर परिषद मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक यांसह तगड्या पोलीस बंदोबस्तात मोहीम अजूनही सुरू असून या कारवाईत 2 पोकलेन, 5 जेसीबी, 4 डंपर, 6 ट्रॅक्टर यांसह 200 पोलीस कर्मचारी, नगर परिषदेचे 100 कर्मचारी, तहसील, प्रांत आणि जलसंपदा विभागाचे मिळून जवळपास 150 कर्मचारी सहभागी झाले होते। आता आपण सध्याची कारवाई करतोय ती 12 नंबरची जी चारी आहे त्याच्यावर आपण करतोय आणि याच्यामध्ये आपले साधारणतः एक 16 मीटरच्या आसपासचं जे काही बीट मध्ये आहे ते आपण अतिक्रमण करतो दोघं बाजूकडचा। ग्रामस्थांची मागणी होती की आपण पूर्णपणे लहान असो मोठा असो कोणी असू द्या अतिक्रमणधारक आहेत त्या पद्धतीनेच त्यांना आपण ट्रीट करणार आहोत आणि त्या पद्धतीनेच कारवाई करणार आहोत। सरसकट कारवाई होईल। आपण जाहीर प्रकटन काढलं होते 2023 मध्ये पण आपण नोटीस बजावलेल्या होत्या। त्यांना पूर्ण वेळ दिला गेलेला आहे, जवळपास 1 वर्षाच्या आसपासचा कालावधी दिला गेलेला आहे। तरी आपण त्यांना पुरेसा वेळ दिल्या कारणाने आता आपण जाहीर प्रकटन काढून आपण कारवाई केलेली आहे। आपण ज्या वास्तूमध्ये उभा आहात त्या वास्तूधारकाचंच म्हणणं आहे की आम्हाला कुठल्या प्रकारची पूर्व नोटीस नाही, कसं आहे आखणी नाही तरी देखील अतिक्रमणाची कारवाई आमच्याकडे नकाशा आहे। त्या ठिकाणी चहा पाणी घेतायत, काय नेमकं कारण आहे? नाही, चहा पाण्याचा असा काही विषय नाहीये। मी फ्रेश व्हायला आले होते इथे, ठीक आहे। आणि मुळात म्हणजे आपण ही जी अतिक्रमणची जी कारवाई करतो ही सरसकट होणार आहे सगळ्यांसाठी। थँक्यू। आपल्या याच्यामध्ये हे ब्रिटिशकालीन कालवे आहेत, याचं संपादन ब्रिटिशकालीन काळामध्ये झालेलं आहे। त्याचे सगळे आपल्याकडे ड्रॉइंग्स आणि सगळे काही जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते आहेत, त्या आधारे आपण हे सगळे कारवाई करतोय। ज्या ठिकाणी काय विड्थ जशी असेल त्या पद्धतीने आपण मेजरमेंट आपण केलेली आहे अतिक्रमण आपण साधारणतः 300-200 पासून आपण कारवाई सुरू केलेली आहे चेनेज पासून। आता आपण 4थ्या किलोमीटरला आहोत, अजून पुढे आपल्याला अजून आहे। अजून आज दिवसभरामध्ये जेवढी होईल तेवढी तर आम्ही करू, राहिलेली उद्या पण करू, पण आम्ही शेवटच्या टोकापर्यंत ही कारवाई करू। कमीत कमी शिर्डी हद्दीपर्यंत तरी करणार आम्ही कारवाई। अधिकाऱ्यांना चंद्रबाबू नायडू असेल किंवा आणखी काही पदाधिकाऱ्यांचे फोन आले आहेत, त्यामुळे त्या अतिक्रमण धारकांना वेळ दिला जातोय। अतिक्रमण काढण्यासाठी त्यांचं असं नाही सामान काढून घेण्यासाठी त्यांना वेळ दिला गेलाय आणि त्यांचे जे नगरपालिकेचे आपले शासकीय कर्मचारी आहेत ते त्यांचं अतिक्रमणातील जे सामान आहे ते उचलून ठेवताना देखील
व्हिडिओ समोर येत आहे. नाही, याच्यामध्ये आपण याच्यामध्ये एवढंच केलेलं आहे की ही प्रशासन इरिगेशन डिपार्टमेंट आम्ही एकत्रितही कारवाई करतोय. ज्यांना आपल्याला अतिक्रमण काढायचं आहे त्याच्यामध्ये जास्त वेळ जाऊ नये म्हणून आपण मजूर आमच्या लेवलला पण आम्ही मजूर ठेवले मदत करण्यासाठी की ऐनवेळेस लोकांची हे होऊ नये की त्यांनी काढलं नसेल तर ते कालावधी कमी व्हावा आणि लवकर हे अतिक्रमण निघावं यासाठी मटेरियलची जबाबदारी मटेरियल जे असतं ते शासनाच्या मालकीचं असतं. ते तुम्ही जे आहे शासनाच्या मालकीचं नाही. तिथे अतिक्रमण धारकांच्या झोपड्या होत्या, त्यांचे पत्रे असतील, त्यांचं घरातलं सामान असेल, त्याला आपण मदत करतोय आणि माणुसकीच्या नात्याने करतोय ना. माणुसकीच्या नात्याने करतोय, त्याला वेगळ्या पद्धतीने तुम्ही घेऊ नये एवढीच विनंती. कुठल्याही भागातलं अतिक्रमण काढताना प्रशासन जे आहे ते सद्भावना पद्धत दाखवतं, माणुसकी दाखवतात. मात्र ही माणुसकी जी आहे ती अनेकदा फक्त श्रीमंत नाट्य व्यक्तींच्या बाबतीतच पाहायला मिळते. 1 वर्षापासून आपण या संदर्भातलं जाहीर प्रबोधन केलेलं होतं. मात्र हे जे आता सध्या आपण ज्या वास्तूमध्ये उभे आहोत त्या ठिकाणचं अतिक्रमण काढण्यासाठी अर्धा 1 तासाचा वेळ आपण देतोय. मात्र जे गरीब लोक चारीवर बसलेले होते त्यांनी 2 दिवसाआधी अतिक्रमण काढून घेतलं. ज्यांचं उभं होतं त्यांचं काढून टाकलं, त्यांना वेळ नाही. नाही, तसं नाहीये. आपण जे आहे जाहीर प्रकटन आपण सगळ्यांसाठी काढलेलं होतं. गोरगरिबांचा जो आहे विषय त्यांना पण आपण वेळ दिलेला आहे, त्यांना मदत पण केलेलं आहे, सहकार्य पण केलेलं आहे, त्यांच्यावर पण माणुसकीच्या बाबतीमध्ये आपण कन्सिडरेशन केलेलं आहे. तुम्ही जर ह्या ठिकाणी वास्तूमध्ये बघाल तिथे सगळं कॉन्क्रीटचं काम आहे, त्याला काढायला वेळ लागतोय. हाच एक विषय आहे. नाहीतर असं नाही की आपण यांना वेळ देतोय आणि त्यांना वेळ दिला नाही, असा विषय नाहीये. त्यांचे कच्चे बांधकाम होते, हे पक्क बांधकाम आहे, थोड्याला वेळ लागतो. तुम्ही स्वतः ते बघितलेलं आहेत की सगळे सिमेंट कॉन्क्रीटचे स्लॅब आहेत, कॉलम्स आहेत, कंपाऊंड वॉल्स आहेत, त्याला थोड्याला वेळ तर लागेल ना. चारीवर उभे असलेले अनेक मोठे जे कमानी आहेत त्याही अजून तशाच आहेत. आपण आता सुरुवात केलेली आहे. याचं पूर्णपणे मोहीम जी आहे ती पूर्णपणे राबवली जाणार आहे. शिर्डी मधली मार्किंग तुम्ही न करता भूमिलेखचे जे आहेत अधिकारी त्यांच्यासोबतच आम्ही काम करतो. ते पण टीम मध्ये आम्ही 3 पथकं तयार केलेली आहेत. 3 पथकांमध्ये प्रत्येक प्रशासन असू द्या, तहसील कार्यालय असू द्या किंवा भूमी अभिलेखचे लोक असू द्या, जलसंपदाचे, असे सगळ्याच लोकांची मिळून पथक तयार झालेले आहेत. कोणालाही सूट दिली जाणार नाही. आता कसं आहे त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जी चाली आहे त्याच्या आपल्या मेजरमेंट प्रमाणे आपण मार्किंग करतोय. सुरुवातीला काही 12 मीटर असेल, 16 मीटर असेल, 17 मीटर असेल, त्या पद्धतीने आपण मापं टाकतोय आणि साधारण आठवड्याभरामध्ये आपल्या याचं मार्किंग सुद्धा क्लिअर कट त्याच्यावर होईल आणि त्याच्यावर डिमार्केशन्स पण केले जातील. बघूया, आधी आम्ही अतिक्रमण काढतो त्याच्या पुढचं आम्ही बोलूया. विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल, शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय. मोफत उपचार व शस्त्रक्रिया, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत. गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात 1 डिसेंबर 2024 पासून ते 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे. तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. संपर्क क्रमांक 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर. MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत, साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.